माथेरान या थंड हवेच्या ठिकाण असलेल्या डोंगरात 7 आदिवासी वाड्या वेगवेगळ्या ठिकाणी वसल्या आहेत। या आदिवासी वाड्यामध्ये राहणारे आदिवासी लोक माथेरान शहरात येऊन मिळेल ते काम करतात आणि आपले कुटुंबाचे उदरनिर्वाह करतात। या आदिवासी लोकांसाठी मुंबई येथील श्री नानीलाल दलीचंद मेहता चॅरिटेबल ट्रस्ट कडून दिवाळी साहित्याचे वाटप करण्यात आले। माथेरान शहरात कामधंदा करणाऱ्या श्रमिकांसाठी मुंबई येथील या ट्रस्टने गेली अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहे। माथेरानचे डोंगरात असलेल्या आदिवासी वाड्यामधील लोकांसाठी ही संस्था अनेक वर्ष कार्य करीत असून नेहमीप्रमाणे दिवाळी सणांसाठी ट्रस्टचे वतीने दिवाळी साहित्य आणि मुलांसाठी फटाके, कपडे यांचे वाटप केले जाते। माथेरान शहरात येऊन कार्यकर्त्यांनी ही मदत केली। त्यावेळी ट्रस्टचे भरत मेहता, रमेश पटेल, महेशभाई पटेल उपस्थित होते। माथेरानमधील मैत्री ग्रुप कडून श्री नानीलाल दलीचंद मेहता चॅरिटेबल ट्रस्टसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले। माथेरानमधील आदिवासी लोकांना दिवाळी भेट देण्यासाठी आयोजित कार्यक्रमाची सुरुवात अंगणवाडी केंद्रातील लहान बालकांनी गाणे सादर करून पाहुण्यांचे स्वागत करत केली। यावेळी ट्रस्टच्या माध्यमातून अंगणवाडीतील बालके यांना खाऊ आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले। तर आदिवासी कुटुंबातील लोकांना मिठाई, फरसाण, तेल, बेसन, साखर, गूळ, चणा डाळ असे पदार्थ देखील वाटप करण्यात आले। पीस फाउंडेशन तर्फे आपल्या डॉक्टर चारू शहा आणि योगेश शहा यांच्यातर्फे आपल्या अंगणवाडीच्या मुलांसाठी आणि गरजू महिलांसाठी दिवाळी आणि त्यांच्या मुलाच्या आठवणी ते इथे साहित्य वाटप केलं गेलं। त्यांच्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते। आता मला तर वाटतं मॅडम की तुम्हाला आमच्या अंगणवाडीच्या मुलांमध्ये तुमचा हा मुलगा नक्की दिसला असेल। त्याच्या हसण्यामध्ये, त्याच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या सुचण्यामध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये तुम्ही त्याला नक्कीच भेटता। देवाने त्याला तुमच्याकडून अचानकपणे नेलं, पण या सगळ्यांमध्ये तुम्ही त्याला शोधताय आणि तो तुम्हाला नक्कीच भेटतो आणि हे सगळे तुम्ही जे करताय त्याचा आशीर्वाद त्याला मिळतो। खरंच तुम्ही चांगलं काम करताय ना, त्याच्यासाठी सॅल्यूट तुम्हाला ठीक आहे। देवाची इच्छा होती, पण तरीही तुम्हाला आमच्या मुलांमध्ये ह्या सगळ्या गरजूंच्या डोळ्यांमध्ये त्यांनी तुम्हाला जे प्रेम तुम्ही देताय त्याच्यामध्ये तुम्हाला तो नक्कीच भेटणार आहे आणि याच्यासाठी देवाजवळ प्रार्थना डोनर्सच्या मी धन्यवाद करते। त्यांच्यामुळे आज हा कार्यक्रम संपन्न झाला। तो सगळे डोनर्सच्या दिल से थँक्यू।